तुम्ही बघू शकता की आता भरपूर अंधार झालेला आहे। तुम्ही बघू शकता की आता आपल्या मित्रांनो ही बघा मोटर बंद करताना पण दाखवतो तुम्हाला। मला तिकडे घेऊन जातो आमच्या डीपी जवळ कशी काय काय तिथे करणार मित्रांनो। आपण आपल्या शेतामध्ये इथे प्रकट झालेलो म्हणजे काय आलेलो आहे मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर चला मग आज बघूया की आपल्या संग काय काय नवीन विशेष होतं काय काय। तर मित्रांनो आज 26 जानेवारी आहे। तर मित्रांनो खूप चांगला दिवस आहे आजचा। तर चला मग आजच्या करूया दिवसाला सुरुवात। रनिंग गिनिंग आपली झालेली आहे, व्यायाम गेम सगळं झालेलं आहे ना। आता कामाला करूया सुरुवात, बघूया की आज काय काय होतं काय काय नाही। तर बघू शकता तुम्ही की आता आपलं जे केलं होतं रात्री ते आता बाकी आहे थोडंफार इकडे पण, तर ते आज पूर्ण होऊन जाईल। आणि चला करूया सुरुवात आपल्या कामाला। तर मित्रांनो आपण चाललो आता आपल्या घराकडे, कारण की आपल्याला काहीतरी काम आलेलं आहे मित्रांनो। दिवसाचे आता 9 वाजलेले आहेत। 9 वाजेचा टाईम आता कसं झालं आहे काही सकाळ जेव्हा 9 वाजताचं वातावरण बघू शकतो तुम्ही भरपूर भारी आहे मित्रांनो इकडचं। कारण की मित्रांनो इकडचं वातावरण जे आहे ते आता पावसाचं नाही आहे, इकडं काही ढग काहीच नाही आहे। आणि एक मेन गोष्ट इकडे बर्फ बी काही पडत नसतंय। तुम्ही बघू शकता की आता आपलं जो लसूण आहे तो बी एक नंबर आहे। आणि बघू शकता गहू घेऊ बी सगळ्यांचे चांगले आहेत मित्रांनो। दरवर्षी पाण्यानं लय गोंधळ आणते आणि अजून तर समजा पाणी जर आलं तर गव्हाला काही अडचण होत नाही आहे। पण काही दिवसानंतर का समजा 10-12 समजा 15 दिवसांनी जर पाणी आला तर भरपूर जी अशी नुकसानी तर गव्हाची होती। तर चला मग आपण जाऊया आता आपल्या ह्या रस्त्यानं मस्तपैकी जाऊ, बघूया काय काय होतं काय काय नाही। आज दिवस इंटरेस्टिंग करूया। तर मग मित्रांनो आता आपण आता जेवण करून रेडी झालेलो आहे इथं। आपलं जेवण झालेलं आहे मित्रांनो, मस्तपैकी जेवण केलं आहे आता। आणि आपण चालू डबल शेतामध्ये वापस घरी आलतो जेवण करायसाठी। तर चला मग भेटूया डायरेक्ट आता शेतामध्ये गेल्यावर आपल्याला काय करायचं काय नाही तिथे गेल्यावर पाहूया। आणि मग तुम्हाला सांगतो मी स्टेप बाय स्टेप काय काय होतं काय काय नाही। तर आज आपल्याला तर टमाट्याचे पानं काढून शिपायचं आहे मित्रांनो, कारण की चिलटं जरा वाढा लागलीत त्याच्यामुळं थोडंफार बघूया काय काय होतं इथं। वातावरण बघू शकता आमच्या इथून असं दिसतंय गाव। तर मग मित्रांनो आता आपण आलो आहे आपल्या शेतामध्ये वापस। डबल आपण घरी गेलो जेवण केलं आहे आणि काही काम होतं ते बी केलं आहे। आता चालू डबल शेतामध्ये वापस। तर चला मग बघूया की आज काय काय इंटरेस्टिंग होतं इथं। ते बघा आपल्या शेतात भरपूर लांब आहे। तर मग मित्रांनो आता आपण आपल्या शेतामध्ये इथं प्रकट झालेलो म्हणजे काय आलेलो आहे मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता की इथं तुम्ही किती मस्त वातावरण झालेलं आहे मित्रांनो गावातलं। इथं तुम्हाला झाडं झुडपायच्या वारं वावदानाच्या वेळेस दुसरं काहीच पाहायला भेटणार नाही आहे। रातच्या जर आले एखादं रोई राहिलं तेव्हा पाहायला भेटतं फक्त, बाकी इकडे तुम्हाला काहीच पाहायला भेटणार नाही आहे माझ्याशिवाय। आणि माझ्या या शेताशिवाय माती किती सगळं काही आहे मित्रांनो ह्या शेतामध्ये। मला ना जितकं पाहिजे तितकं आहे, नो पोल्युशन ना शहरातलं काहीच नाही घेणं देणं मित्रांनो। मला ना माझं गाडी हे ना काही, फक्त एक मोटरसायकल आहे, आपलं जीवन त्याच्यावरच चालतंय। आणि मला कशाचीच आशा काय म्हणते ते अपेक्षा नाही आहे ह्या जगात। जगासाठी मित्रांनो जे लागतं ते माझ्या शेतामध्ये इथं पिकत आहे। तुम्ही बघू शकता की आपलं शेत जे आहे ते आता भरपूर इथं चांगलं आहे। आणि पाहिजेतच किती कम माणसाला फक्त एका टायमाचं जेवण आणि दुसऱ्या टायमाचं जेवण, बस तितकंच आपण खुश। तर चला मग करूया आपल्या कामाला सुरुवात। कामं तर करणंच लागते ना, तेव्हा शरीर तंदुरुस्त राहील। नाही तर मग काय बाबा जायलेत पाणी आणायला, ते इथे ना आता तिकडं जाईल पाणी आणायला ते। मी नेमकंच नेटात गेलो होतो तर वापस आलो डबल आता नेटात जायचं आपल्याला, ती पानं काढायचीत। आणि मग बघूया की काय होतं तर हे तूर बडवणं चालू आहे। बघू शकता की पहिले तूर कशी बडवत होती ते दाखवीन मी तुम्हाला दर्शक टायमाला। तर मग मित्रांनो आम्हाला आता आलं काम कुठंतरी बाहेर जायचं। तर चला मग आता मित्रांनो दुपारचे 2 वाजले, तर 2 वाजता आम्ही चाललो आहे बाहेर कुठंतरी फिरायला नाही म्हणणार, कामालाच चाललो। तर चला मग बघूया की आपल्याला काय काम आहे राहते काय नाही। तर चला हे बघा वातावरण भरपूर छान होईल आहे इथं। तर चला मग मित्रांनो भेटूया आता कुठंतरी मंजिलवर आपल्या गेल्यावर। मित्रांनो कसं आहे ना की आपल्या ज्या नेटात म्हणजे की आपली जी लाईन आहे ती जरा बिघडली आहे, तिचं थोडंफार काम चालू झालेलं आहे मित्रांनो। तर चला मग मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो आमच्या डीपी जवळ कशी काय तिथं करणं लागतं काय नाही हे तुम्हाला मी तिथे गेल्यावर सांगतो सगळे स्पष्टपणे। तर चला मग मित्रांनो हा जो रस्ता हा तिकडेच जातोय, तिकडे ती डीपी आहे। जेणेकरून मित्रांनो सूर्योदय तर बघू शकता। आपल्याला जिकडे जायचं होतं मित्रांनो तिकडे मी जाऊन आलेलो आहे, पण तिकडे ती शूटिंग काढणं जमली नाही। कारण की तुम्हाला पहिलेच माहिती आहे की आपलं चॅनल अजून काही एवढं काही फेमस होईल नाही, म्हणून त्याच्यामुळे लोक थोडे हे करतात त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये यायला थोडे लाजतात। पण चला मग आपण तिकडं जाऊया, डायरेक्ट भेटतो तुम्हाला मी आता डीपीजवळ गेल्यावर पोपट। कारण की आपण गेलो तिकडं, पण तिकडं उराला मित्रांनो जाळ, डायरेक्ट मी हातला उरालो त्याला डायरेक्ट जाळ व्हायला लागला त्याच्यामुळं म्हटलं हे काम आपलं नाही आहे।
शांत 2-3 दिवस जागा मुकड्यानं. त्याला जर काय एकदा धक्का का लागला तरी काम व्हायचं आपलं. तर चला मग भेटूया डायरेक्ट तुम्हाला आता आपल्या शेतामध्ये गेल्यावर, कारण की आज तर लाईन नाही आहे, आज काही मोटर चालू होणार नाही. तर मग आता काय करायचं आहे आपल्याला, तर मग काही नाही मित्रांनो, थोडंफार एन्जॉयमेंट करू आणि मग काय होते काय नाही पाहू. तिकडे बघू शकता मित्रांनो लाईट फिट लागेल, पण एका दारावर लाईन नाही मित्रांनो, डायरेक्ट देऊळ तोडा लागले. ते कुठेतरी आडी आहे असं म्हणतात ते. इकडे बघू शकता भरपूर सारे लाईन खंबे पांगेल गिंगेल आहेत. तर चला मग आज आपल्या शेतामध्ये तिकडे जाऊ, बघू काय काय करायचं आहे काय काय नाही. तर आणि चला आपण एकदा मोटर चालू करून बघूया, जेणेकरून आपलं लसूण आलं आपण पाणी सोडूया. नाही तर मग मित्रांनो आपलं लसूण आता लवकरात लवकर वाळून जाईल, ते आपल्याला परवडणार नाही. कारण की मित्रांनो कसं आहे ना, की आपल्याला तेच भेटतं फक्त खायला, आणि त्याला थोडं पाणी लागतं. त्याच्यामुळे चला आपण एकदा मोटर चालू करून बघूया. जर चालू झाली तर चांगली गोष्ट आहे, जर नाही चालू झाली तर वाईट गोष्ट. तर मग मित्रांनो शेवटी आपली जी मोटर आहे मित्रांनो ती चालू झालेली आहे, आणि आपलं जे बोर चालू केला तो पण चालू झालेला आहे. पण इकडं पाईप गिप सगळं काढून ठेवले मित्रांनो, पाय नाही चाललं आहे आपलं वाया. तर मग आता मित्रांनो आपल्याला पाणी कमी आहे, त्याच्यामुळं आपल्याला आता पटकन जाऊया आणि मग आपली जी मोटर चालू आहे ती एकदा बंद करून टाकूया. तुम्ही अक्षरशः बघू शकता की आता किती इंटरेस्टिंग गोष्ट चालू आहे. आणि ती आपली मोटरचं हे बघू शकता की हे जे राहिलं होतं ते राहिलंच आपलं. मी आज दुसरीकडे गेलो, ही जी मोटर ही चालू आहे हिला एकदा बंद करून टाकूया, आणि आपण एकदा आपलं जे लसूण आहे मित्रांनो ते अक्षरशः चांगलं भिजवून घेऊया, जेणेकरून त्याला डबल भिजवायचं काम नाही पडलं पाहिजे. तुम्हाला मी माझी मोटर पाणी किती फेकते ते पण दाखवतो, आणि कशी फेकते, काऊन फेकते, कोणत्या कंपनीची आहे काय, हे सगळं तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला मग मित्रांनो एकदा जाऊया, डबल मोटर चालू करूया आणि भिजवून घेऊया. मित्रांनो लय दम आला आहे मला, इकडे तिकडे चक्कर मारू 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 मारू. हे बघू शकता तुम्ही आपला बोरचा पाईप आहे हो, आणि विहिरीचं पण पाणी आपण याच्यात घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता की बोरचं पाणी जे आहे ते इथं चालू झालेलं होतं, हे बघा. तर मग मित्रांनो आता आपण जे अक्षरशः जी मोटर चालू करणार होती ती चालू करणार इथं आपली बघू शकते, इथं मोटर आहे. तर चला मी एकदा चालू करून घेऊया, पाणी किती फेकते ते पण तुम्हाला दाखवतो. हे आपली मोटरीचं बटन मी इथं दाबलं, आपली मोटर जे चालू झालेली आहे. तर चला एकदा बघूया की पाणी किती फेकते. तर हे बघा मित्रांनो चालू झालेली आहे मोटर, हे बघा पाणी. मोटर कितीची असेल मित्रांनो ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे आपलं लसूण आहे, हे बघा. तर चला मग मित्रांनो मी घेतो एकदा याला भिजून, नंतर बोलतो. हे बघा पाणी भरपूर वाया चाललेलं आहे आपलं, हे बघा पाईप बंद वाकडं झालेलं आहे इथे. जर सटकलं मित्रांनो लय मोठी धार उडन, त्याच्यामुळे चला मी एकदा भिजून घेतो. बघा लाईन आपली येईल, आणि सूर्यदेवताची तर काही मिळच नाही आहे. तर चला मग घेऊया पटकन भिजून झाल्यावर भेटतो मी तुम्हाला मस्त अंधारात. मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता भरपूर अंधार झालेला आहे. तुम्ही बघू शकता की आता आपलं जे पाणी आहे मित्रांनो ते आता इथं रोक आलेलं आहे, आणि आपलं मस्त लसूण इथं भिजलेलं आहे. तर चला मित्रांनो टाकू करून मोटर बंद, कारण की पाणी आपल्याला लिमिट वाया चाललं इकडे बघू शकता. आणि बघू शकता मोटर लई फास्ट चालते मित्रांनो, कमी नाही चालत. तर चला पटकन जाऊ, मोटर बंद करून टाकू. इकडे बघू शकता किती मोठं पाणी वाया गेलेलं आहे. तर भागो 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 भागो. तर मग मित्रांनो चला भेटूया अशाच एका नवीन कंटेंटमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर चला मी करतो ब्लॉग एंडिंग. तर मित्रांनो ही बघा मोटर बंद करताना पण दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आपली जी मोटर आहे मित्रांनो ती आता बंद झालेली आहे. तर चला मग मित्रांनो ब्लॉग एंडिंग करूया. व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या. चला बाय. मग गुड मॉर्निंग मित्रांनो. तर चला आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघूया की आज काय काय नवीन विशेष होतं इथं. तर चला मग मी आलतो घरी. तुम्ही बघू शकता की घरातलं बाहेरचं वातावरण भरपूर छान आहे, आणि मित्रांनो मी आहे घरामध्ये. तर चला मग जाऊया शेतामध्ये वापस डबल काय काय होते काय काय नाही बघूया आज.